हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर चला सकाळी सकाळी छान ना असं कोमट पाणी वगैरे पिऊन घेतलं आणि दिवसाची मस्त अशी सुरुवात केली। त्यानंतर बाहेर आलेली होती, झाडझूड वगैरे सगळं करून घ्यायचं होतं। तर बघा सकाळी सकाळीच किती ऊन पडलेलं आहे आणि अजून सगळे झोपलेले आहे, कारण आता 6:30 वाजलेले आहे, मात्र तरी देखील भरपूर असं ऊन पडलेलं आहे। तर चला आता सकाळची जी काही आपली कामं आहे तर त्याला मला लागायचं होतं। तर आता अपेक्षाच्या टिफिनची वगैरे कसलीच गडबड वगैरे नसते, त्यामुळे सकाळी सकाळी उठलं की आधी हे सगळे कामं माझे छान लवकर होऊन जातात। तर आधी ना सगळा पोर्च वगैरे झाडून घेतला, त्यानंतर पोर्चमधल्या सगळ्याच झाडांना ना पाणी वगैरे टाकून दिलं आणि रोजच पाणी टाकावं लागतं। आणि आता थोडे काही दिवस गेले की मग तर एवढं ऊन पडणार की दोनही वेळेस सगळ्याच झाडांना पाणी टाकावं लागणार। तर हे जे हँगिंग प्लांट बघताय ना तुम्ही, तर मागे मी तुमच्यासोबत शेअरही केलं होतं, जेव्हा मी सगळ्या याच्यामध्ये कटिंग्स लावलेल्या होत्या, कारण ते सगळे वाळून गेलेले होते आणि त्याच्यातल्या फक्त काही मोजक्याच कटिंग ज्या होत्या अगदी छोट्या छोट्या, त्या मग मी याच्यामध्ये ना लावून घेतलेल्या होत्या। तर आता ते खूप छान असं ग्रो करत होतं, मस्त भरपूर असे त्याच्यामध्ये अजून ना छोटे बेबी प्लांट्स जे म्हणतो आपण, तर ते तयार झालेले होते। आणि हे प्लांट मी मागे नर्सरीतनं आणलेलं होतं ना, तर याला देखील बघा आता छान नवीन पानं आलेली आहे आणि काही जुनी जी पानं आहेत ती पिवळी झालेली आहे, मात्र नवीन पानं भरपूर त्याला आलेली आहेत छान। तर समोर पोर्चमधलं सगळं आवरून झालेलं होतं आणि त्यानंतर मग आता मी इकडे मागे आलेली होती, तर इकडली ही सगळी झाडझूड करून घ्यायची होती। आणि आता या दिवसाचा ना इतका वारा वगैरे सुरू असतो की इतका कचरा येत असतो ना, झाडांचा तर पडतच असतो, फुलांचा वगैरे, मात्र अशीही धूळ वगैरे खूप येत असते, म्हणून अगदी रोजच ना सगळं झाडून घ्यावं लागतं। आणि त्यानंतर मग इकडल्याही सगळ्या झाडांना ना पाणी टाकून घेतलं मी। आणि सकाळी सकाळी ना छान असा पक्ष्यांचा सगळा किलबिलाट वगैरे सुरू असतो, मस्त आवाज येत असतो त्यांचा आणि त्याच्यामुळे ना खूप छान असं प्रसन्न वाटतं अगदी झाडांमध्ये। तर इथे बकेटमध्ये ना मी पेटीकोट भिजत घातलेले होते रात्री, तर हे नवीन पेटीकोट होते आणि मी ते धुवूनच मग वापरत असते, कारण ते कडक असतात सुरुवातीला। तर म्हणून मग याच्यामध्ये ना मी मिठाचं म्हणजे पाणी केलं होतं, हे मीठ टाकलेलं आहे त्या पाण्यामध्ये, कारण याचा जो कलर जातो तर मिठाच्या पाण्यामध्ये ना त्याला टाकल्याने ना तो कलर म्हणजे पक्का होतो आणि मग जसा पेटीकोटचा कलर वगैरे जास्त जात नाही, म्हणून मी नेहमी नवीन पेटीकोट वगैरे आणले की मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवत असते आणि नंतर मग वाळू टाकते त्याला। तर आता चहा वगैरे ठेवून घेतला, कारण आता सक्षमही उठलेला आहे, त्याची ट्यूशन आहे आणि हे देखील आता मॉर्निंग वॉकला जातील। तर मग चहा वगैरे ना गाळून घेतला आणि सोबतच मग आम्ही चहा वगैरे घेऊन घेतला। आणि चहा वगैरे घेतल्यानंतर मग हॉलमधलं सगळं ना मी आवरायला घेतलं, कारण आता अजून ना बेडरूममधला कूलर लावायचा आहे, कारण मध्यंतरी आता पाऊस आणि आभाळ असं सगळं सुरू होतं, म्हणून फक्त ना हॉलचाच कूलर लावलेला होता, मात्र बेडरूमचा अजून कूलर लावायचा आहे। मात्र आता गरमी पडायला लागलेली आहे, तर बेडरूमचाही कूलर लावावाच लागेल। तर आता सक्षमचाही ट्यूशनचा वेळ झालेला होता, तर तोही ट्यूशनला गेला। आणि बाहेर बघा मस्त अशी हवा सुटलेली आहे आणि कडुनिंबाच्या झाडामुळे ना छान अशी थंडगार हवा ना सकाळी सकाळी आत येत असते आणि त्याची छान अशी ना शुद्ध हवा सगळी मिळत असते सकाळी सकाळी। तर चला आता सोफ्यावरचे कवर वगैरे ना झटकून ते व्यवस्थित वगैरे लावून घेतले मी आणि त्यानंतर सगळे कुशन्स वगैरे ना जागच्या जागी लावून घेतले। आणि सकाळी झाडझुडीच्या आधी ना ही सगळी आवरावर करावीच लागते, नाहीतर त्याशिवाय ना अगदी म्हणजे हॉल आवरल्यासारखाच वाटत नाही। तर या फ्लावर पॉटमधली ना सगळी फुलं वगैरे थोडीशी धुळीजल्यासारखी वगैरे खराब झालेली होती, म्हणून ती सगळी फुलं ना मी इथे सर्फच्या पाण्यामध्ये भिजत घातलेली होती। आणि हे प्लांट बघा, हे ना याची फुलं फिक्स आहेत या पॉटमध्ये, कुंडीमध्ये, म्हणून ती काही वेगळी निघत नाही, म्हणून मग मी ती तशीच टाकलेली होती। थोडा वेळ सर्फच्या पाण्यामध्ये ती ठेवली की आपोआप त्याचा मळ ना सुटून जात असतो। तर चला त्यानंतर मग घर वगैरे आवरून तर झालेलं होतं, तर आता झाडायला घेतलं।
त्यानंतर घरातले ना पायदान वगैरे बदलवून घ्यायचे होते, तर दारातले पायदान चेंज करून घेतलं आणि ते धुवायला टाकलं. आणि जे दुसरं धुतलेलं पायदान होतं तर ते मी दारामध्ये टाकून घेतलं. त्यानंतर बेसिंगही स्वच्छ करून घ्यायचा होता, म्हणून मग त्याच्यामध्ये ना थोडा वेळ आधीच मी हार्पिक वगैरे टाकून ठेवलेलं होतं, म्हणजे ते लवकर ना स्वच्छ होतं. आणि आता घराला ना पोछा वगैरे लावून घ्यायचा होता मला, कारण झाडझूड तर झालेली होती. तर म्हटलं पोछा लावायच्या आधीच सगळं स्वच्छ करून घेते, कारण ते धुताना मग सगळं पाणी वगैरे आजूबाजूला सांडतं. म्हणून मग पोछा लावायच्या आधीच सगळं बेसिंग वगैरे धुवून घेतलं की बरं राहतं. तर त्यानंतर तिथली टाईल्स वगैरे होती तर तीही सगळी स्वच्छ करून घेतली. नंतर आरशावरही ना छान पाणी वगैरे शिंपडून घेतलं मी, आणि त्यानंतर पेपरने ना छान स्वच्छ पुसून घेतलं. तर आणि कापडापेक्षा ना पेपरनेच आरसा वगैरे ना छान स्वच्छ होतो, म्हणून मी नेहमी पेपरनेच नेहमी आरसा वगैरे पुसत असते. तर घरातला पोछा वगैरे ना लावून झाला, आणि नंतर मग सगळा पोर्चमधला पोछा वगैरे मी लावायला घेतला. तर आता झाडांना पाणी वगैरे टाकलं होतं ना, म्हणून जरा जास्त ओलं आहे इथे, म्हणून ना पोछा लावायच्या आधीच मी सगळ्या झाडांना वगैरे पाणी टाकून देत असते, म्हणजे तिथे ना पाणी वगैरे साचून राहत नाही. तर चला आता सगळी फुलं देखील ना छान पाण्याने स्वच्छ करून घेतली आणि वाळत घातली. तर त्यावरील सगळी धूळ वगैरे ना छान निघून गेलेली होती. आणि सगळे पायदान देखील ना मी सर्फच्या पाण्यामध्ये भिजत घातलेले होते, आणि आता ते धुवायला घेतले. तर आज ना सगळे गहू मला वाळत टाकायचे होते. तसे आणले बऱ्याच दिवसापासून होते, मात्र जशी पाहिजे तशी ऊन काही पडत नव्हती, म्हणून ते काही मी काढलेले नव्हते. म्हणून म्हटलं आता छान ऊन पडायला लागलेलं आहे, आणि त्याच्यामुळे म्हटलं चला आता वाळवून ना मग भरायला होतात ते कोठीमध्ये, म्हणून म्हटलं आज ना सगळे पसरवून देते आणि छान दिवसभराची ऊन लागू देते. म्हणून सकाळी सकाळीच ना लवकर यांना ते टाकून वगैरे मागितले मी, आणि त्यानंतर पूर्ण ते छान पसरवून घेतले होते, म्हणजे संपूर्ण दिवसाची ऊन ना मिळते त्याला, आणि मग ते गहू चांगले राहतात. त्यानंतर ना ते झाडाला ना आंब्याच्या झाडाला पेंट मारत होते, कारण ते झाड चांगलं राहावं, त्याला उधळी लागू नये, त्याचं फळही चांगलं राहावं, म्हणून त्यांनी ना चुन्यामध्ये मॉर्च्यून मिक्स केलेलं होतं आणि ते सगळं पेंट करून घेतलेलं होतं आंब्याच्या झाडाला. तर आता ना जरा थकल्यासारखं वाटत होतं, आणि उन्हाळ्याचे दिवस असले की थोड्या थोड्या वेळात पाणी प्यावंसं वाटतं. तर म्हटलं चला आता पाणीऐवजी जरा ऑरेंज ज्यूसच बनवते, म्हणून थोडा ज्यूस बनवला, यांनाही दिला, आणि त्यानंतर मग मी देखील घेतला. कारण या दिवसाचं जितकं जास्त लिक्विड आपण घेतलं म्हणजे पिलं तर तितकं चांगलंच असतं आपल्या शरीरासाठी. तर चला आता ज्यूस पिल्यामुळे छान अशी एनर्जी आलेली होती, तर पुढच्या कामाला लागूया. त्यानंतर ना जसं आता मी गहू वाळत टाकलेले होते, आणि ते गहू भरायची जी कोठी होती ना, तर ती सगळी स्वच्छ करून घ्यायची होती मला. तर यात आधी ना मी तांदूळ भरून ठेवलेले होते, आणि बघा ते साईडला बोरिक पावडर वगैरे दिसते तुम्हाला, तर तांदळाला बोरिक पावडर वगैरे लावून ठेवत असते मी. तर आता तीच कोठी रिकामी वगैरे करून घेते. तर सक्षमला तीच रिकामी वगैरे करायला लावली मी, कारण मला आता ती ना स्वच्छ करून ठेवायची आहे. तर तांदळाला ना बोरिक पावडर लावून ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे आता मला त्याच्यामध्ये गहू टाकायचे होते, आणि गव्हाला मी कुठल्याच प्रकारचं पावडर वगैरे लावत नाही, म्हणून मग ती कोठीनं पूर्ण मला धुवून घ्यायची होती, म्हणजे त्यामध्ये कुठल्याच प्रकारचं पावडर वगैरे असायला नको. म्हणून मग संपूर्ण कोठीनं छान सर्फनी आणि पाण्याने वगैरे सगळी स्वच्छ करून घेतली मी. तर कोठी वगैरे धुतल्यानंतर ना मग गव्हाचा आणि तांदळाचा डबाही मी स्वच्छ चांगला धुवून इथे वाळत घातलेला होता भिंतीवर.
तर असा होता आजचा सकाळचा व्लॉग. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आवडला असल्यास जरूर लाईक करा. आणि आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.